मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याची मुदत शुक्रवारी संपली आहे। गेल्या 10 दिवसांच्या कालावधीत राज्यातल्या तब्बल 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केलाय। मात्र फक्त सर्वेक्षणाच्या आधारे मराठा आरक्षण दिल्यास टिकणार नसल्याचं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। पाहूयात। मराठा सर्वेक्षण संपलं, 3 कोटी घरांची माहिती संकलित। सर्वेक्षण माहितीचा आरक्षणासाठी उपयोग होणार का? ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण शक्य आहे का? काय म्हणताय घटनातज्ञ? मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याची मुदत शुक्रवारी संपली आहे। राज्यात सुमारे 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय असा दावा प्रशासनानं केलाय। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार असं आयोगानं स्पष्ट केलंय। सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेली माहिती जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाला सुपूर्द करण्यात येणार आहे। प्राप्त झालेल्या माहितीची वर्गवारी केली जाणार असून त्यातल्या त्रुटी दूर करून माहितीच्या आधारे मागासलेपणाचं गुणोत्तर काढलं जाणार आहे। त्यानंतर ही माहिती संकेतस्थळावर जाहीर करून त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या जातील। या सूचना आणि हरकतीतले मुद्दे ग्राह्य धरून त्यानुसार सर्वंकष अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। या अहवालाच्या आधारे राज्य सरकारतर्फे विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। पण 8 दिवसांमध्ये संपूर्ण राज्याचं अचूक सर्वेक्षण करणं अशक्य असल्याचं मत कायदेतज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी व्यक्त केलं। अचूक सर्वेक्षण करायचं असेल तर ते जनगणनेसोबतच व्हायला हवं असं मत बापट यांनी व्यक्त केलं। राज्य सरकारनं केलेल्या या सर्वेक्षणाच्या आधारे स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ते कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही असं मत कायदेतज्ञ व्यक्त करतायत। यापूर्वी मराठा समाजाला 2 वेळा स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलं होतं, पण ते फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट अटींची पूर्तता करण्याची अट सरकारला घातली होती। ट्रिपल टेस्ट मधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ज्या समाज घटकाला आरक्षण द्यायचंय तो समाज मागास असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सिद्ध होणं गरजेचं आहे। तर दुसरा मुद्दा हा आहे की आरक्षण देऊ करत असलेल्या समाजाचा पूर्ण इम्पेरिकल डेटा अद्ययावत स्वरूपात उपलब्ध असणं गरजेचं आहे। आणि ट्रिपल टेस्टचा तिसरा मुद्दा म्हणजे नव्या समाज घटकाला आरक्षण देताना आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडली जाता कामा नये। ही परिस्थिती पाहता ट्रिपल टेस्ट पूर्ण न करता फक्त 8-10 दिवसांमध्ये केलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या आधारे राज्य सरकारनं स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ते कायदेशीर कसोटीवर टिकण्याची शक्यता धूसर आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।